Dear students, I welcome you all in my YouTube channel. Today we are going to study ratio and proportion. Yes, but before starting ratio and proportion, let me introduce myself. So, I am Pathan SA and I am currently working in Sri Tilok Jain Vidyalay, Pathardi. आज आपण विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 9वी मधील हा जो काही चॅप्टर आहे पार्ट 1 मधला रेशो अँड प्रपोर्शन तो आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर हा चॅप्टर आपल्याला अभ्यासायचा आहे. पण त्यापूर्वी त्या चॅप्टरमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, कोणकोणते पॉईंट येणार आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आधी जर आपण चॅप्टर सुरू होण्याच्या आधी हे जर समजून घेतलं की आपल्याला चॅप्टरमध्ये काय काय अभ्यासायचं आहे तर चॅप्टर अजून इंटरेस्टिंग होईल. ठीक आहे, तर मग बघा यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. तर सगळ्यात आधी रेशो म्हणजे काय हे पाहणार आपण. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ रेशोजच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत हे आपण अभ्यासणार. त्यानंतर बघा काय ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज, त्यानंतर थेरम ऑफ इक्वल रेशोज. ठीक आहे, त्यानंतर कंटिन्यूड प्रपोर्शन आणि के मेथड. ठीक आहे, तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या चॅप्टरमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण रेशो, प्रॉपर्टीज ऑफ रेशो आणि त्यानंतर कंपॅरिझन ऑफ रेशो जे काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ह्या व्हिडिओला आपण आजच्या सुरुवात करू. आपला फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे व्हॉट इज रेशो म्हणजे काय. आता बघा तुमच्या समोर तुम्हाला 2 बॉटल्स दिसत असतील, बरोबर आहे. तर ही एक बॉटल आहे माझ्याकडे आणि ही एक बॉटल आहे. आता जर मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दाखवलं की ह्या 2 बॉटल्स तुमच्या समोर आहेत तर तुम्हाला ह्या 2 बॉटल्स विषयी काय सांगता येईल, बरोबर. तर तुम्ही चटकन सांगणार सर एक बॉटल मोठी आहे एक बॉटल छोटी आहे, किंवा कोणीतरी बोलेल की सर ही बॉटल छोटी आहे ह्या बॉटलपेक्षा. म्हणजे तुम्ही काय केलं विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 बॉटलची तुम्ही तुलना केली. कशाची? हाईटची. ठीक आहे, तर सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर रेशो म्हणजे काय. रेशो म्हणजे 2 समान गोष्टींची केलेली तुलना. ठीक आहे, आपण ॲक्च्युअल डेफिनेशन पाहू रेशो म्हणजे काय. तर बघा रेशो इज अ कंपॅरिझन. रेशो म्हणजे तुलना आहे. रेशो इज अ कंपॅरिझन ऑफ 2 और मोर नंबर्स और क्वांटिटीज. 2 किंवा 2 पेक्षा जास्त नंबर्सची केलेली ही काय आहे मित्रांनो, तुलना आहे. ठीक आहे, आता तुम्हाला कळलं असेल की रेशो म्हणजे काय. ठीक आहे, आता आपण पुढे पाहू की रेशोला आपण कशा पद्धतीने आपण लिहू शकतो. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिले की रेशोज कॅन बी रिटन इन 3 डिफरंट वेज. म्हणजे त्या ठिकाणी 3 प्रकार आहेत आणि 3 वेगवेगळ्या प्रकारे आपण रेशोला लिहू शकतो. आता या ठिकाणी पहिला प्रकार आहे बघा A to B. कोणता आहे बघा A to B. जर माझ्याकडे समजा 2 नंबर आहे 5 आणि 10 हे 2 नंबर आहेत माझ्याकडे, तर मी त्यांना रेशोच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो हे आपण पाहतो इथे. तर बघा पहिला प्रकार 5 to B, 5 to 10. ठीक आहे, 2 नंबर घेतले मी 5 आणि 10, त्यांना मी अशा प्रकारे रेशोमध्ये लिहू शकतो. अजून कोणता प्रकार आहे बघा 5 to B. कसा लिहू शकतो मी 5 to 10. बघा इथे A to B लिहिलंय, त्याला मी कसं लिहिलं 5 to 10. हा सुद्धा रेशो लिहिण्याचा प्रकार. त्यानंतर अजून एक प्रकारे आपण रेशो लिहू शकतो तो म्हणजे कसा बघा A/B म्हणजे 5/10. ठीक आहे, तर हे जे आहेत तिन्ही प्रकारे आपण काय करू शकतो रेशो लिहू शकतो. आता पुढे बघा आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशोज समजून घेऊ. ठीक आहे, आता त्या ठिकाणी एक 4-5 प्रॉपर्टीज आहेत त्या आपण समजून घेऊ. तर त्यामधील पहिली प्रॉपर्टी अशी आहे की बघा रेशो ऑफ नंबर्स A and B is written as A/B or A/B. बघा काय म्हटलंय त्याच्यात रेशो ऑफ नंबर्स A and B म्हणजे 2 नंबर्सचा रेशो. ठीक आहे, अँड इट इज रिटन ॲज A/B or A/B. त्याला आपण अशाही प्रकारे लिहू शकतो आणि A/Bच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. A इज कॉल्ड द प्रिडिसेसर. आता इथे ही जी पहिली टर्म आली तिला आपण काय म्हणतो प्रिडिसेसर, किंवा सोप्या भाषेत तिला फर्स्ट टर्म सुद्धा म्हणू शकतो. अँड B इज कॉल्ड ॲज सक्सेसर म्हणजे पुढची टर्म, तिला आपण सोप्या भाषेत सेकंड टर्म सुद्धा म्हणू शकतो. मग बघा पहिली प्रॉपर्टी आपण काय पाहिली की आपण जो रेशो लिहितोय A/B किंवा A/Bच्या फॉर्ममध्ये, यामध्ये हा जो A झाला हा A काय झाला आपला प्रिडिसेसर,
आणि बी काय झाला आपला, हा बी झाला आपला सक्सेसर, किंवा सोप्या भाषेत म्हणायचं म्हणजे ए झाली आपली फर्स्ट टर्म आणि बी झाली आपली सेकंड टर्म. ठीक आहे, फर्स्ट प्रॉपर्टी कळाली असेल. आता सेकंड बघा. सेकंड प्रॉपर्टी काय बघा, सगळ्यात सोपी आहे. इन द रेशो ऑफ टू नंबर्स, दोन नंबरचं ज्यावेळेस आपण रेशो घेतो त्यामध्ये इफ द सेकंड टर्म इज 100, जर सेकंड टर्म आपल्याकडे 100 असेल तर देन इट इज नोन ॲज पर्सेंटेज. तिला आपण काय म्हणतो, पर्सेंटेज म्हणतो. बघा, जर तुम्ही असं लिहिलं 5/100 तर ह्याला आपण काय म्हणतो 5%. जर तुम्ही असं लिहिलं 20/100 तर ह्याला तुम्ही काय म्हणता 20%. म्हणजे ज्या वेळेस रेशो आपण घेतो दोन नंबरचा आणि सेकंड टर्म ही 100 असते त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो, इट इज अ पर्सेंटेज. ठीक आहे, ह्या दोन प्रॉपर्टीज तुम्हाला कळाल्या असतील. आता आपण पुढच्या प्रॉपर्टीज बघू. बघा, आता थर्ड प्रॉपर्टी काय ती बघा. द रेशो रिमेन्स अनचेंज इफ इट्स टर्म्स आर मल्टिप्लाइड और डिवाइडेड बाय नॉन झिरो नंबर. म्हणजे काय, एखादा रेशो दिलेला आहे आपल्याला आणि त्या रेशोला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर तो रेशो बदलत नाही. द रेशो रिमेन्स अनचेंज. रेशोमध्ये बदल होतो का, रेशोमध्ये बदल होत नाही. केव्हा, ज्यावेळेस आपण एखाद्या नंबरला नॉन झिरो नंबरने गुणाकार करा किंवा भागाकार करा. इथे बघा एक्झाम्पल दिलंय 3:4, 3:4 विच इज इक्वल टू 6:8 दिलंय. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा 3:4 इज इक्वल टू 6:8 विच इज इक्वल टू 9:12. ह्याला मी असंही लिहू शकतो 3/4 विच इज इक्वल टू 6/8. आता याला इथे समजू आपण. बघा, हा 3/4 आहे. आता इथे ह्या नंबरला 3/4 ला कशाने मल्टिप्लाय केलं रे, 2 ने. बरोबर, मग 3×2 काय आलं 6 आणि 4 ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय केलं 2 ने. मग 4 × 2 काय आलं 8. म्हणजे हा जो नॉन झिरो नंबर घेतला आपण 2, ह्या नंबरने ह्या रेशोला मल्टिप्लाय केल्यानंतर रेशो रिमेन्स अनचेंज. रेशोमध्ये बदल होतो का, नाही होत. तुम्ही म्हणता सर बदल तर झाला, तिथे 6/8 आले, बदल तर झाला. मग बघा, आता हा 6/8 आला. इथे आपण सुरुवात केली ती 3/4 पासून. बरोबर, मग 6/8 ला मी जर पुन्हा डिवाइड केलं कशाने, 2 ने. 2 ने जर मी पुन्हा डिवाइड केलं मला पुन्हा काय मिळणार आहे रे, बघा 2 3 जा 6, 2 4 जा 8. म्हणजे आलं का आपलं पुन्हा 3/4. ठीक आहे, मग ही जी प्रॉपर्टी आपण पाहिली काय, द रेशो रिमेन्स अनचेंज इफ इट्स टर्म्स आर मल्टिप्लाइड और डिवाइडेड बाय नॉन झिरो नंबर. ठीक आहे, आता इथे हेच एक्झाम्पल घेतलंय. इफ के इज अ नॉन झिरो नंबर देन ए इज टू बी इक्वल टू ए के इज टू बी के. ठीक आहे, अँड पुढे काय दिलंय बघा, अँड ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू. म्हणजे जर 3 टर्मचा रेशो घेतला आणि त्याला जर एखाद्या नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा आपल्याला रेशो काय मिळतो, सेम मिळतो. म्हणजे रेशोमध्ये चेंज होतो का, चेंज होत नाही. ठीक आहे, मग आता चौथी प्रॉपर्टी बघूयात आपण. व्हॉट इज द फोर्थ प्रॉपर्टी बघा. द क्वांटिटीज, बघा, द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट. बघा, खूप महत्त्वाची प्रॉपर्टी चौथ्या नंबरची. द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस इन द सेम युनिट. बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की मला रेशो सांगा 2 नंबरचा, मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे 1 किलो समजा तांदूळ आहे आणि 1 किलो राईस आहे तुमच्याकडे, आणि जर मी तुम्हाला सांगितलं त्या 1 किलो राईसचा रेशो काढा तुम्ही 1 किलोमीटरशी, तुम्ही म्हणता सरांना येड लागलं. बरोबर का, कारण ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा रेशोची प्रॉपर्टी काय, द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट. ते एकाच युनिटमध्ये असतील, ते चेंज नसतील, एकाच युनिटमध्ये असतील. आता जर मी समजा परत तेच राईसचं एक्झाम्पल घेतलं, 2 kg घेतलं, समजा 2 kg राईस आहे. ठीक आहे, आणि अजून माझ्याकडे समजा आहे 500 ग्रॅम. ठीक आहे, हे पण राईसच आहे, पण ह्यांचा रेशो ज्यावेळेस मला काढायचं आहे त्यावेळेस त्यांचं युनिट मला सेम करावं लागेल. ठीक आहे, आता ह्यांचा तर रेशो मी काढू शकतो कारण हे पण राईस आहे आणि हे पण राईस आहे. तर ह्या दोघांचे रेशो, ह्या दोन वेगवेगळ्या टाईपच्या राईसचा रेशो मी काढू शकतो. ठीक आहे, पण त्यांचं युनिट मला काय करावं लागणार आहे, सेम करावं लागणार आहे. हे आपण पुढच्या प्रॉपर्टीत बघू. बघा इथे, द रेशो ऑफ 2 क्वांटिटीज
इज युनिटलेस. ही गोष्ट फार महत्त्वाची, ही एका मार्कासाठी MCQ साठी विचारली जाऊ शकते. काय की द रेशो ऑफ टू क्वांटिटीज हा काय असतो, युनिटलेस असतो. ज्यावेळेस दोन गोष्टींचा रेशो आपण काढतो त्याला युनिट नसतं, ती क्वांटिटी युनिटलेस असते. मग बघा आता एक्झाम्पल, द रेशो ऑफ 2 kg अँड 300 ग्रॅम इज नॉट 2:300. हा 2:300 आहे का, नाही, बट इट इज 2000:300. म्हणजे आपल्याला बघा, आपल्याला माहिती की 1 kg म्हणजे किती, 1000 ग्रॅम. मग इथे 2 kg घेतले म्हणजे ते किती होणार, 2000, बरोबर. 2000:300, ठीक आहे. मग या म्हणजेच आपल्याला जो रेशो असतो तो एकाच युनिटमध्ये लिहावा लागतो. वरती जो युनिट आहे तोच खाली, ठीक आहे. अँड ही जी गोष्ट मी सांगितली की द रेशो ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस, ठीक आहे. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा की कोणत्याही दोन क्वांटिटीजचा जो रेशो असतो त्याला युनिट नसतं. आता आपण ह्या ज्या काही गोष्टी प्रॉपर्टीज मध्ये पाहिल्या, ह्यामध्ये आपण एक्झाम्पलमध्ये ते पुढं पाहणारच आहोत, ठीक आहे. आता बघा प्रपोर्शन म्हणजे काय, तर बिफोर बघा, प्रपोर्शनचे सगळ्यात आधी दोन टाइप्स पडतात. पहिला आहे डायरेक्ट प्रपोर्शन आणि दुसरा आहे इनवर्स प्रपोर्शन. बट बिफोर गोइंग टू स्टडी द टू टाइप्स ऑफ प्रपोर्शन, आपल्याला हे समजावं लागेल की प्रपोर्शन म्हणजे काय. तर बघा, व्हेन टू रेशोज आर कम्पेअर्ड, ज्यावेळेस दोन रेशोंना आपण कम्पेअर करतो की नाही त्यावेळेस आपण म्हणतो की प्रपोर्शन. आणि जर ते दोन रेशो इक्वल असतील तर त्यांना आपण म्हणू की हे प्रपोर्शनमध्ये आहेत. हे काय, प्रपोर्शनमध्ये आहेत. आता बघा एक एक्झाम्पल जे आपण क्लासमध्ये सुद्धा डिस्कस केलं की समजा आपल्याला चहा बनवायचा आहे, बरोबर. 1 कप चहा बनवायचा आहे, समजा 1 कप दूध आहे आपल्याकडे, तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा, शुगर लागणार आहे आणि टी लागणार आहे, म्हणजे साखर आणि पत्ती लागणार आहे. तर जर समजा विद्यार्थी मित्रांनो मला 1 कप चहा बनवायचा आहे, तर 1 कप चहा बनवायला मला 2 चमचे साखर लागणार आहे जनरली, ठीक आहे. 2 चमचे साखर आणि 1 चमचा काय लागणार आहे, मला पत्ती लागणार आहे. आता जर समजा हा झाला एक रेशो साखरेचा पत्तीशी, ठीक आहे. म्हणजे 2 चमचे साखर टाकल्यानंतर मी काय टाकतोय, 1 चमचा पत्ती टाकतोय, बरोबर. आता जर समजा तुम्हाला सांगितलं की घरात पाहुणे आलेत, की पाहुणे आल्यानंतर तुम्हाला आई काय सांगते बघा सगळ्यात आधी की जा बघून ये किती पाहुणे आलेत, बरोबर. मग तुम्ही जाता हळूच डोकावता आणि मग तुम्हाला कळतं की हा 1 2 3 4 5 5 पाहुणे आले, ठीक आहे. मग तुम्ही आईला येऊन सांगता की आई 5 पाहुणे आलेत. मग बघा जो रेशो 1 कप चहाचा होता, काय की 1 कप चहा बनवायला तुम्हाला 2 चमचे साखर आणि 1 चमचा पत्ती लागत होती. आता किती लागणार आहे बघा, आता बघा 5 पाहुणे आले म्हणजे 5 कप चहा बनवायचा आहे तुम्हाला. मग 5 कप चहा बनवायचा आहे तर साखर किती लागेल बघा, तुम्ही कॅल्क्युलेट करा. 5 कप चहा बनवायला तुम्हाला किती साखर लागेल आणि किती पत्ती लागेल, म्हणजे किती टी लागेल. तर तो जो रेशो येणार आहे मी तुमच्या उत्तराची त्या कमेंटमध्ये वाट बघतोय, ठीक आहे. आता बघू आपण प्रपोर्शनचे दोन जे काही टाइप्स आहेत ते बघू. त्याच्यामध्ये पहिला आहे डायरेक्ट प्रपोर्शन आणि दुसरा आहे इनवर्स प्रपोर्शन. आता आपण हे दोन गोष्टी एक्झाम्पल घेऊन समजू, ठीक आहे. डायरेक्ट प्रपोर्शनसाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, अ कार कवर्स अ डिस्टन्स ऑफ 10 किलोमीटर कन्झ्युमिंग 1 लिटर ऑफ पेट्रोल. म्हणजे 1 लिटरमध्ये कार किती किलोमीटर जाते रे, 10 किलोमीटर, ठीक आहे. 1 लिटरमध्ये 10 किलोमीटर जाते. मग काय दिलं पुढे, इट विल कवर अ डिस्टन्स ऑफ 20 × 10 विच इज इक्वल टू 200 किलोमीटर कन्झ्युमिंग 20 लिटर ऑफ पेट्रोल. म्हणजे 20 लिटरमध्ये ती किती किलोमीटर जाईल बघा, 200. मग आता पुढे काय दिले आपल्याला, कन्झ्युमिंग 40 लिटर ऑफ पेट्रोल इट विल कवर अ डिस्टन्स ऑफ 40 × 10 दॅट इज 400 किलोमीटर. आता ह्या ज्या काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत एक्झाम्पलमध्ये त्या आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहू, म्हणजे ते आपल्याला अधिक सोप्या पद्धतीने डायरेक्ट प्रपोर्शन कसं वर्क करतं हे कळेल. मग बघा ह्या ज्या काही गोष्टी दिल्यात हे इथे लिहिले. पेट्रोल आहे किती, x लिटर. पेट्रोल किती लिटर आहे बघा, x लिटर, ठीक आहे. त्यानंतर डिस्टन्स आहे y किलोमीटर आणि खाली हा रेशो दिलाय x/y चा. आता गाडी बघा पहिल्यांदा काय दिलंय की 1 लिटरमध्ये गाडी किती किलोमीटर जाते रे, 10 किलोमीटर. म्हणजे हा रेशो काय झाला 1/10. हा रेशो काय झाला
1/10. आता पुढे इथे सेकंड कंडिशनवरती लक्ष द्या. ज्या वेळेस आपण गाडीमध्ये 20 लिटर पेट्रोल टाकतो, किती 20 लिटर, मग 20 लिटरमध्ये गाडी किती जाते रे 200 किलोमीटर, बरोबर. आता ह्यांचा ज्यावेळेस आपण रेशो घेणार बघा, इथेच करून बघू आपण 20/200, बरोबर. हा 0ला 0 कट झाला, 2 1 जा 2, 2 10 जा 20, म्हणजे रेशो किती आला रे आपला 1/10. इथे सुद्धा 1/10 रेशो आला, इथे सुद्धा 1/10 रेशो आला. पुढे बघू बघा, ज्यावेळेस गाडीमध्ये आपण 40 लिटर पेट्रोल टाकतो त्यावेळेस गाडी किती जाते 400 किलोमीटर जाते, बरोबर का. म्हणजे ह्याचा रेशो सुद्धा काय येणार आहे 40/400. हा 0 0 कट झाला, 4 1 जा 4, 4 10 जा 40, म्हणजे हे किती आलं बघा 1/10. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली की हा जो रेशो येतोय तिन्ही ठिकाणी तो काय येतोय कॉन्स्टंट येतोय, ठीक आहे. x/y इज कॉन्स्टंट. मग ह्यावरून आपण काय सांगू शकतो बघा, द रेशो ऑफ कन्झम्पशन ऑफ पेट्रोल इन लिटर अँड डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन किलोमीटर्स इज कॉन्स्टंट, बरोबर. द रेशो पहा पुन्हा वाचतो मी, द रेशो ऑफ कन्झम्पशन ऑफ पेट्रोल अँड डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन किलोमीटर्स इज कॉन्स्टंट. तो काय आहे, तो रेशो कॉन्स्टंट येतोय बघा. इन सच केस इट इज सेड दॅट द टू क्वांटिटीज आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन. अशी ज्यावेळेस कंडिशन होते की हा जो रेशो x/y चा तो कॉन्स्टंट येतो, त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो की दिस टू क्वांटिटीज आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन. म्हणजे काय होते, एक गोष्ट वाढली की तिच्या पाठीमागे दुसरी वाढते, बरोबर. मग तिसरी वाढली की चौथी वाढते, म्हणजे हे डायरेक्ट वाढ होऊ राहिली डायरेक्ट, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट प्रोपोर्शन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन, ठीक आहे. तुम्हाला हे कळालं असेल डायरेक्ट प्रोपोर्शन. आता आपण पाहू इनवर्स प्रोपोर्शन. इनवर्स प्रोपोर्शनचं सुद्धा हे जे एक्झाम्पल आहे आपल्या पुस्तकमध्ये दिलेलं आहे ते एक्झाम्पल आपण अभ्यास करू. बघा काय दिलंय, अ कार टेक्स 2 hours टू कवर अ डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर. अ बुलक कार्ट ट्रॅव्हल्स 5 किलोमीटर इन 1 hour, ठीक आहे. बुलक कार्ट म्हणजे काय सगळ्यांना माहिती, बैलगाडी, बरोबर. टू कवर अ डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 5 किलोमीटर पर आवर, देन द बुलक कार्ट टेक्स 20 hours. नक्कीच बुलक कार्टला जास्त वेळ लागणार आहे. वी नो दॅट स्पीड इन टू टाईम. पहा हा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इन टू टाईम, बरोबर. बाय युझिंग द रिलेशन लेट अस पुट द अबो इन्फॉर्मेशन इन अ टॅब्युलर फॉर्म. ह्या एक्झाम्पलला इनवर्स प्रोपोर्शनच्या एक्झाम्पलला आणखी सोप्या पद्धतीने समजण्यासाठी ह्याला आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये टाकू. आता बघा व्हेकल घेतली इथं, त्यानंतर व्हेकलमध्ये 2 प्रकार आहेत, कार आहे आणि आपल्याकडे आणि बुलक कार्ट आहे. अजून स्पीड घेतलाय टाईम आणि x/y. तर ज्यावेळेस बघा कारचं स्पीड किती आहे 50 किलोमीटर पर आवर, ताशी 50 किलोमीटर, बरोबर. तर तिला किती वेळ लागतो बघा 2 तास लागतात. म्हणजे 2 तासात ती किती अंतर जाते बघा 100 किलोमीटर. हे आपल्याला दिलं तर प्रश्नामध्ये, बरोबर. मग 50 किलोमीटरचं 50 किलोमीटर पर आवरनी ती कार ट्रॅव्हल करते, ती 2 तासात किती किलोमीटर जाते 100, बरोबर. मग पुढे बघा बुलक कार्ट आहे, बैलगाडी आहे, तिचा स्पीड कमी आहे, तिचा स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवर, पण तिला सुद्धा वेळ किती लागतोय बघा, टाईम 20 hours. किती वेळ लागतोय 20 तास लागत आहेत. मग ह्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे 5 × 20 हे सुद्धा किती आलं रे 100 आलं. म्हणजे बघा आपल्याला काय शिकायला मिळाले ते x/y हा सुद्धा इथे कॉन्स्टंट येतोय. मग बघा हेन्स वी सी दॅट द प्रोडक्ट ऑफ स्पीड ऑफ व्हेकल अँड टाइम इज कॉन्स्टंट. हा सुद्धा 100 आला, हा सुद्धा 100 आला, ठीक आहे. इन सच अ केस इट इज सेड दॅट क्वांटिटीज आर इन इनवर्स प्रोपोर्शन और इन इनवर्स व्हेरिएशन, ठीक आहे. आता बघा 2 आपण गोष्टी शिकलोय, एक डायरेक्ट प्रोपोर्शन आणि एक इनवर्स प्रोपोर्शन. तर ह्याच्यावरती हे 2 एक्झाम्पल तुम्हाला समजलेच असतील. अजून शॉर्टमध्ये आपण एक रिमार्क पाहू डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनवर्स प्रोपोर्शनवरती. तर बघा डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये काय होते, इन डायरेक्ट प्रोपोर्शन इफ द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्वांटिटी इज इन्क्रीज्ड देन द व्हॅल्यू ऑफ सेकंड क्वांटिटी इज इन्क्रीज्ड. पहा मगाशी बोललो मी की पहिली क्वांटिटी वाढली की लगेच दुसरी क्वांटिटी वाढते, बरोबर. आणि सिमिलरली इफ द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्वांटिटी इज डिक्रीज देन द व्हॅल्यू ऑफ सेकंड क्वांटिटी डिक्रीजेस. म्हणजे पहिल्या क्वांटिटीची व्हॅल्यू कमी झाली की दुसऱ्याची सुद्धा काय होते
कमी होते, ह्याला म्हणायचं डायरेक्ट प्रोपोर्शन. ठीक आहे. आता बघा इनवर्स प्रोपोर्शन. इन इनवर्स प्रोपोर्शन इफ द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्वांटिटी इज इन्क्रीज, जर पहिल्या क्वांटिटीची व्हॅल्यू इन्क्रीज झाली देन द व्हॅल्यू ऑफ सेकंड क्वांटिटी डिक्रीजेस. बघा पहिल्या क्वांटिटीज अँड व्हाईस वर्सा. इनवर्स प्रोपोर्शनमध्ये काय होते बघा, जर पहिली क्वांटिटी वाढली दुसरी कमी होते, दुसरी वाढली पहिली कमी होते, तर ह्याला काय म्हणायचं इनवर्स प्रोपोर्शन. ठीक आहे. डायरेक्टमध्ये पहिली वाढली की दुसरी सुद्धा वाढते. ठीक आहे. तर तुम्हाला डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनवर्स प्रोपोर्शन हे मला वाटतं चांगल्या प्रकारे कळालं असेल. आता आपण पहा काही एक्झाम्पल्स घेऊ आपण रेशोजवरती. पहा फर्स्ट एक्झाम्पल आहे, फ्रॉम द फॉलोइंग पेयर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. म्हणजे हा जो पहिला नंबर दिलेला आहे त्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी काय रेशो आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचा रिड्यूस फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. आता इथे फर्स्ट एक्झाम्पल बघा 72/60. बरोबर, मी अशा फॉर्ममध्ये रेशो लिहू शकतो. तुम्हाला रेशो लिहिण्याचे फॉर्म शिकवले. आता 72/60. आता पहा 72 आणि 60 माझ्याकडे असा नंबर आहे की ज्या नंबरने मी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला म्हणजेच 72ला आणि 60ला एकाच नंबरने डिवाइड करू शकतो का? सांगा पटकन. हो करू शकतो. पहा माझ्याकडे 12 असा नंबर आहे ज्याने मी दोघांना सुद्धा डिवाइड करू शकतो. बरोबर, मग मी ह्यांना 12ने डिवाइड केलं. बघा डिवाइडेड बाय 12 काय होणार आहे बघा, 12 6 72, 12 6 72 आणि 12 5 60, 12 पंचे 60. म्हणजे माझ्याकडे रिड्यूस फॉर्म काय आला रे 6/5. आता ह्या 6/5ला मी पुढे पुन्हा डिवाइड करू शकतो का? आहे का माझ्याकडे असा नंबर? तर नाही. म्हणून हा झाला रिड्यूस फॉर्म. 6/5 इज द रिड्यूस फॉर्म ऑफ 72/60. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघू. दुसरं एक्झाम्पल काय, 38/57. ठीक आहे. मग आता पुन्हा आपण तीच प्रोसेस करणार. बघा 38/57 आहे. मग 38 आणि 57 कोणाच्या पाड्यात येतात बघा. बरोबर, 38/57 हे 19च्या पाड्यात येतात. मग मी जर समजा ह्या दोघांना 19ने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे मला बघा, 19 दुने 38 आणि 19 त्रिक 57. मग हा जो 2/3 आला विद्यार्थी मित्रांनो, हा 2/3 रिड्यूस फॉर्म आला कशाचा? 38/57चा. ठीक आहे. हे एक्झाम्पल कळाले असतील. जर लिहून घ्यायचे असतील तर व्हिडिओ 1 मिनिटासाठी पॉज करा आणि लिहून घ्या. आपण पुढचे एक्झाम्पल बघू. आता सेकंड एक्झाम्पल आहे बघा काय, फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. सेम क्वेश्चन आहे, फक्त थोडेसे आपल्याला जे काही क्वांटिटीज दिल्या ते चेंज दिले. बघा पहिलं काय दिलंय, 5 लिटर 2500 ml. ठीक आहे. म्हणजे 5 लिटरचं 2500 ml आपल्याला रेशो काढायचं आहे. आता पहा तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ रेशो शिकवताना मी सांगितलंय की दोन्ही युनिट आपल्याला सारखेच पाहिजेत. आता इथे हा लिटरमध्ये आणि हा मिली लिटरमध्ये, तर तुम्हाला माहिती बघा 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml. बरोबर का? मग आता आपल्याला काय दिलंय 5 लिटर. 5 लिटर म्हणजे काय होणार रे 5000 ml. बरोबर, मग 5000/2500. ठीक आहे. ह्यांचा आपल्याला रिड्यूस फॉर्म काढायचा आहे. ठीक आहे. मग 0ला 0 कट झाले 2, मग 25 1 25, 25 2 50. म्हणजे हा रेशो काय आला रे 2/1. हा रेशो काय आला 2/1. और मी ह्याला असंही लिहू शकतो 2:1. बरोबर, हा झाला फर्स्ट एक्झाम्पल आपला. आता सेकंड एक्झाम्पल बघू. बघा सेकंड एक्झाम्पल काय, 7 मिनिट 20 सेकंड्स अँड 5 मिनिट 6 सेकंड्स. आता मग जर 7 मिनिट 20 सेकंड आहे आणि 5 मिनिट 6 सेकंड आहेत, तर हे दोन्ही आपल्याला काय करावे लागतील बघा, दोन्ही आपल्याला एकाच युनिटमध्ये कन्वर्ट करावे लागतील. ठीक आहे. इथे पुढे आपल्याकडे सेकंड दिलाय, छोटा युनिट दिलाय, पुढे मिनिट आहे. तर मग आपल्याला जर ही जी क्वांटिटी पहिली हिला जर सेकंडमध्ये आपण कन्वर्ट केलं तर ते अधिक सोपं जाईल. मग बघा 1 मिनिट म्हणजे किती सेकंड असतं तुम्हाला माहिती आहे 60 सेकंड. बरोबर, मग 7 मिनिट 20 सेकंड्स म्हणजे किती होईल रे बघा,
7 मिनिट. मग आता मला सेकंडमध्ये करायचं म्हणून मी त्याला कशाने मल्टिप्लाय करणार, 60 ने. मग 7 × 60 + 20 सेकंड्स, बरोबर. मग बघा 700 7 6 42, बरोबर, 7 × 42 + 20 विच इज इक्वल टू बघा 420 अधिक हे 20 किती झाले 440. ठीक आहे. मग पहिला रेशो मला काय मिळाला 440. फर्स्ट टर्म मला काय मिळाली 440. आता सेकंड बघू काय 5 मिनिट अँड 6 सेकंड्स. पुन्हा इथे असंच बघा. मग 5 मिनिट आहे म्हणून 5 × 60 + 6. मग बघा 500 6 पंचे 30 300 + 6 हे किती होणार बघा 306. हा मला मिळाला दुसरा नंबर. आता मला यांचा रेशो घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे रेशो. मग बघा पहा फर्स्ट टर्म आपली काय आली होती 440, बरोबर. 7 × 42 420 अधिक 20 440, बरोबर. 440 = सेकंड रेशो काय आला माझा 306. आता हे आपण रब करू पुढे. मग आता ह्याला आपल्याला रिड्यूस फॉर्ममध्ये लिहायचं आहे 440/306. आता हा तर मोठा नंबर आहे. मग माझ्याकडे असा कोणता पाडा आहे का मी ज्याने दोघांना पण डिवाइड करू शकतो. ठीक आहे, असा नंबर असेलही. पण आता हा मोठा नंबर आहे, हा सुद्धा मोठा नंबर आहे. मग आपण काय करू ह्या दोघांना 2 ने डिवाइड करू. पहा डिव्हिजिबिलिटी टेस्ट हे मी तुम्हाला वारंवार सांगतो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ठीक आहे, म्हणजे विभाज्यतेच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे बघा युनिट डिजिट 0 आहे, इथे 6 आहे. म्हणजे हे दोन्ही नंबर कशाने डिवाइड होतील रे 2 ने डिवाइड होतील. मग आपण सुरू करू. पहा 2 ने डिवाइड करू. 2 × 4 2 × 4 0. ओके. डिनॉमिनेटरमध्ये काय येईल 2 1 2. खाली राहिला 1 2 5 10 अँड 2 3 6. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जी टर्म आपल्याला मिळाली ती काय मिळाली 220/153. ठीक आहे. आता इथे हा जो 153 नंबर आहे आणि वरती 220 असा आपल्याकडे कोणताच नंबर नाही की त्या नंबरने आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करू शकतो. ठीक आहे. म्हणून हा झाला 220/153. हा झाला रिड्यूस फॉर्म कशाचा ह्याचा. ठीक आहे. हे एक्झाम्पल समजलं असेल. पुढचं बघू आपण. पुढे एक एक्झाम्पल दिलंय बघा काय 3 persons कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 days. म्हणजे तीन पर्सन एक छोटंसं घर किती दिवसात बनवू शकतात 8 दिवसात. टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 days हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. 6 दिवसात तेच घर बनवायचं आहे तर किती त्या ठिकाणी पर्सन लागतील हे आपल्याला विचारलंय. तर बघा लेट द पर्सन्स रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस इन 6 days बी x. आता आपल्याला माहिती का नाही म्हणून आपण काय म्हणलं x असतील. आपल्याला माहित नाही किती. मग पुढे डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस अँड अ नंबर ऑफ पर्सन आर इन इनवर्स प्रोपोर्शन. आता हे कोणत्या प्रोपोर्शन मध्ये आहेत इनवर्स प्रोपोर्शन आहे. म्हणून आपण काय घेतलं बघा 8 लोक बघा 3 लोक किती दिवसात बनवतात 8 दिवसात. म्हणून 6 लोक किती दिवसात बनवतील हे आपल्याला माहिती का नाही. म्हणून 6 × x = 8 × 3. मग ह्यांचं सोपं आहे कॅल्क्युलेशन करा. 8 × 3 किती आलं 24 विच इज इक्वल टू 6x. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. म्हणून फायनल आन्सर काय लिहिलं 4 persons आर रिक्वायर्ड टू बिल्ड द हाऊस इन 6 days. ठीक आहे. तुम्हाला हा क्वेश्चन आणि सोल्युशन लिहायचं असेल तर व्हिडिओ 1 मिनिटासाठी पॉज करा. आपण पुढचा क्वेश्चन बघू. बघा पुढचा क्वेश्चन काय प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा आर 14 years and 10 years रिस्पेक्टिव्हली. आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे क्वेश्चन हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हमखास विचारले जातात. ठीक आहे. प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन असतातच त्याच्यामध्ये. आता बघा काय दिलंय आपल्याला प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा. वत्सला आणि सारा यांचं जे आजचं जे वय आहे ते काय आहे 14 आणि 10. ठीक आहे. आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4. आपल्याला हा प्रश्न विचारलाय की किती वर्षानंतर त्यांचं वयाचं गुणोत्तर हे 5:4 और 5:4 असेल. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काढावं लागेल बघा. आपल्याला काय काढावं लागेल काय दिलंय प्रेझेंट एज दिलंय. त्यांचं प्रेझेंट एज दिलंय आणि आपल्याला काढायचं किती वर्षानंतर त्यांचं जो एजचा रेशो असणार आहे तो 5:4 असणार आहे. बघा मग प्रेझेंट एज ऑफ वत्सला 14 years तो किती आहे 14. ठीक आहे. मग
प्रेझेंट एज ऑफ सारा किती आहे 10 इयर्स. ह्या जे काही गिवन गोष्टी आहे नेहमी प्रमाणे आपण हे काय करत असतो लिहून घेत असतो 14 इयर्स अँड 10 इयर्स. आता बघा आफ्टर एक्स इयर्स म्हणजे एक्स इयर्स आपल्याला माहित नाही किती वर्षानंतर म्हणून एक्स घेतलं पुन्हा. आफ्टर एक्स इयर्स किती होणार आहे वत्सलाज एज विल बी 14 प्लस एक्स इयर्स अँड 10 प्लस एक्स इयर्स. आपल्याला माहिती आहे का नाही म्हणून एक्स घेतला. मग आता अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन जी कंडिशन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिली त्यानुसार आपण काय लिहू शकतो बघा 14 प्लस एक्स हे झालं वत्सलाचं आणि साराचं काय होईल बघा 10 प्लस एक्स. हा जो रेशो आहे तो 5:4 दिलाय आपल्याला. आता आपल्याला काढायचं किती वर्षानंतर म्हणून इथे एक्स लिहिलंय आपण. ठीक आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आणि त्यावरून आपण काढणार की किती वर्षानंतर त्यांचं जे काही एज आहे ते 5:4 हे इक्वल. बघा हा एक रेशो आहे आणि हा एक रेशो आहे. हे इक्वल दिले म्हणजे ते काय आहे प्रपोर्शनमध्ये आहे बरोबर. मग जर ते प्रपोर्शनमध्ये असतील तर आपण त्यांचं क्रॉस प्रोडक्ट घेतो बरोबर. मग बघा 4 × 14 प्लस एक्स हे इथे क्रॉस मल्टिप्लाय केले असं विच इज इक्वल टू 5 × 10x ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले. मग काय आलं बघा 4 × 14 काय झालं 56 आणि 4 × x काय झालं 4x. पुढे बघा 5 × 10 50 प्लस 5 × x काय झालं 5x. आता ह्यावरून आपण एक्सची किंमत काढणार बघा. आता इथे तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवतो 56 प्लस 4x आलं विच इज इक्वल टू 50 प्लस 5x बरोबर. आता आपण काय करतो रे अशा प्रकारचे इक्वेशन सॉल्व्ह करताना लाईक टर्म्स सेम टर्म्स आपण एका साईडला घेतो बरोबर. आता इथे 4x आहे समजा आणि इकडे 5x आहे. मी काय करतो सेम टर्म्स एका साईडला आणतो. मग मला इकडे 4x ठेवायचा आहे आणि 56 मी तिकडे पाठवतो. मग 4x इकडे ठेवला असा 5x ला मी इकडे घेतोय म्हणजे ज्यावेळेस इक्वेशनच्या लेफ्ट साईडला मी घेतोय तिथे काय होणार आहे तो साईन चेंज होऊन इथे मला मिळणार आहे -5x बरोबर. पुढे हा 50 असाच इकडे 56 आहे माझ्याकडे तो प्लस आहे त्याच्या समोर काही साईन दिलेला नाही म्हणजे प्लस आहे. ठीक आहे. मग तो इकडे मी राईट साईडला नेला तो काय झाला -56 बरोबर. मग बघा 4x - 5x काय आलं -x. 4 मधून 5 गेले -1 म्हणजे -x लिहिला आपण विच इज इक्वल टू किती आलं -6. आता दोन्ही साईडला मायनस आलं सो इट कॅन्सल्स विथ इच अदर सो वी गेट x इक्वल टू 6. बघा इथे लिहिलंय x इक्वल टू 6 म्हणजे आफ्टर 6 इयर्स रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4 म्हणजे 6 वर्षांनी वत्सलाचं आणि साराचं जे काही एज आहे ते 5:4च्या प्रपोर्शनमध्ये येणार आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल कळाले असेल. आता पहा ह्या व्हिडिओचा ह्या पार्टमधला हा शेवटचा आपण टॉपिक पाहू आणि मग इथे स्टॉप करू. पहा एकदम सिंपल आहे कंपॅरिझन ऑफ रेशोंची तुलना. मग बघा द नंबर्स ABCD बीइंग पॉझिटिव्ह comparison of ratios A upon B, C upon D can be done using following rules. मग तीनच रूल दिलेत बघा. काय पहिला if AD is greater than BC then A upon B is greater than CD. If AD is less than BC then A upon B is less than CD. And if AD equal to BC जर हे दोन क्वांटिटीज इक्वल असतील if AD equal to BC then A upon B is equal to C upon D. ठीक आहे. आता हे आपण एक्झाम्पल घेऊन समजू. बघा कंपॅरिझन ऑफ रेशोजचं एक्झाम्पल आपण बघू. आता बघा इथे क्वेश्चन काय दिलाय कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. ह्या दोन पेअर्स दिल्यात रेशोच्या ह्या आपल्याला कंपेअर करायचं आणि त्याच्यावरून ठरवायचं मोठी कोणती लहान कोणती. आता बघा पहिली दिली काय 4/9. ठीक आहे. मग 4/9 आणि 7/8 ह्या दोन दिल्यात आपल्याला. ठीक आहे. मग आत्ताच आपण ज्याप्रमाणे प्रॉपर्टी पाहिले आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग बघा 4 × 8 हे किती आलं 32 बरोबर आणि 9 × 7 और 7 × 9 हे किती आलं 63. म्हणजे कोणती क्वांटिटी मोठी झाली सेकंड क्वांटिटी. मग मी कसं लिहिणार 4/9 इज लेस देन 7/8 बरोबर म्हणजे 7/8 ही काय झाली मोठी क्वांटिटी झाली. आता अजून पुढचं एक्झाम्पल बघू. बघा सेकंड एक्झाम्पल आहे √5/3, 3/√7. इथे सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. बघा √5 × √7चं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. सो √5 × √7 इज इक्वल टू काय होईल रे 7 × 5 = 35 बरोबर. पुढे 3 × 3 इज इक्वल टू 9. आता बघा
आता ह्या क्वांटिटी थोडेसे डिफरंट आली, ही स्क्वेअर रूटमध्ये आहे आणि हा फक्त आपल्याला एक नंबर मिळाला नाही, बरोबर. आता ह्यांना मी 9ला बघा, जर मला त्या दोन्ही एकासारखे लिहायचे असतील, त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं असेल, तर मी 9ला कसं लिहू शकतो बघा. 9ला मी असं लिहू शकतो का √81, बरोबर. मग आता ह्यांच्यामध्ये कोणती क्वांटिटी मोठी आली, √81, बरोबर. म्हणजे 3 × 3 हा जो सेकंड जो आपलं मल्टिप्लिकेशन आलं, हे काय झालं, हा नंबर मोठा झाला, म्हणून 3/√7 इज ग्रेटर. ओके. पुढचं एक एक्झाम्पल बघू, अजून एक बघा. हे एक एक्झाम्पल दिलंय 10/12, 80/96. मग 10 × 96 ह्यांचं मल्टिप्लिकेशन बघू आपण काय होतंय. हां, हे तिसरं एक्झाम्पल आपण पाहतोय 10/12. ठीक आहे. मग 10 × 96 क्रॉस प्रोडक्ट बघा काय होईल, 960. पुढे 12 × 80 विच इज इक्वल टू, हे किती होईल पहा, 12 0 0 12 96. म्हणजे हे इक्वल आलं, म्हणजे हे दोन रेशो काय झाले रे, हे दोन रेशो काय झाले, इक्वल झाले, बरोबर. मग तुम्हाला कंपॅरिझन ऑफ रेशोज कळालं असेल. बघा आता आपल्याला जे काही पुढे शिकायचं आहे, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. ठीक आहे. हे आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज, तुम्हाला माहिती कोणकोणते ऑपरेशन आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत, जसे की अल्टरनेंडो आहे, इन्व्हर्टेंडो आहे, कंपोनेंडो, त्याच्यानंतर डिव्हिडेंडो आणि कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. तर हे जे काही ऑपरेशन्स आपल्याला इक्वल रेशोजवरती शिकायचे आहेत, हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. थँक्यू.